नमस्कार, मी संगीता. चला आज काय बनवायचं आहे हे बघा. आज मी इथं मस्त अशी डांग्या भोपळ्याची पानं घेतलेत पहा. आणि शक्यतो ही डांग्या भोपळा जास्त करून गावालाच असतो बरं का. त्याची मस्त अशी कवळी बघा, शेंड्याची पानं आहे संपूर्ण अगदी कवळी घेतलेली. आणि आता आपल्याला ती धुवून घ्यायची. कारण का घ्यायचं, पावसामुळं काय होतं त्या पानानं अगदी माती वगैरे उडती, त्याच्यामुळे ते स्वच्छ अशी धुवून घ्यायच्यात आपल्याला ही पानं बघा. आणि एकदम कवळी बारीक पानं आहे. आणि ही भाजी एवढी पौष्टिक आहे ना मैत्रिणी, खूप पौष्टिक आहे. आणि खायला बी एवढी भारी लागती की याची चव सेम तांदूळ ज्याच्या भाजीसारखी लागते. हे बघा, आता धुवून काढलेलं आहे, पानांमधली मातीसुद्धा खाली निघालेली. आता ही पानं मी घेऊन हे बघा अशा पद्धतीने कट करणार आहे बरं का. तुम्हाला जर वाटलं ना तशीच पानं ठेवायची तशीही ठेवू शकता आणि चिरूनसुद्धा घेऊ शकता. कारण की मी चिरून घेणार आहे बघा अशी मस्तपैकी, म्हणजे खायला बी व्यवस्थित लागतात, आपली भाजी करताना बी व्यवस्थित दिसते. संपूर्ण पानं मी ही चिरून घेतलेली आहे बघा आता. आणि परत एकदा आपण चिरून घेतल्यात ना, परत एकदा धुवून घेणार आहे बरं का. ही म्हणजे कसं आहे, राहिलेली माती पारच निघून जाते त्याच्यामुळं. हे बघा मस्त अशी धुवून घेणार आहे आता पुन्हा एकदा ही भाजी. आणि संपूर्ण आपली भाजी चिरून झालेली मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. चला आता इथं कढई तापाय ठेवलेली मी. कढई तापत आली, आपल्याला तेव्हा ओतायचं आहे त्याच्यात तेल तुमच्या अंदाजाने टाका, तुम्हाला किती लागतं तेवढं टाकू शकता. आणि शक्यतो भाजीला थोडंसं तेल थोडं जास्तच लागतं. पण मी नंतर पुन्हा टाकणार आहे तेल. हो का, इथे ना कमीत कमी 6 नाही तर 5 मिरच्या मी घेतलेल्या आहे. मिरच्या तिखट जसे तुम्हाला लागतील तशा. आणि उगाच थोडेसे शेंगदाणे ते सुद्धा त्याच्यात टाकून दिल्यात मी तेलात. आणि अगदी मूठभर असा लसूण मी त्याच्यात टाकणार आहे बरं का. हे बघा मस्त सोलून घेतला आहे, तो सुद्धा टाकून दिला आहे. आता हे आपल्याला वाटण अगदीच परतून घ्यायचं आहे बघा. म्हणजे पूर्ण काय होतं, त्याचा कच्चापणा आहे ना निघून जातो आणि आपली भाजी बी खायला खूप छान लागते बघा. या पद्धतीने तुम्ही जर भोपळ्याची भाजी केली ना तर खरंच खूप छान लागते. आता आपलं वाटण भाजत आलेलं आहे बघा. आपण आता काढून घेऊया ते वाटण पूर्ण. हे बघा, इथं मी खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यात कुटा किंवा मिक्सरच्या बाउलमध्ये मी मात्र खलबत्त्यातच कुटणार आहे. खलबत्त्यात कुटलं ना म्हणजे अजूनच भाजीला एकदम चांगली चव येते बरं का. ह्या खलबत्त्यात आपल्याला आवडदोवड असं कुटून घ्यायचं आहे. आता कुटून झालेलं आहे, मी आता काढून घेते बघा एका प्लेटीमध्ये. काढून बी घेतलेलं आहे मैत्रिणी. आता आपल्याला टाकायची आता भाजी. हो का, हे संपूर्ण वाटण वगैरे झालेलं आहे. म्हणजे आता भाजी काय व्हायला 5 मिनटं लागतील फक्त, आणि जास्त वेळ अजिबात लागत नाही. हो का, आता कढईमध्ये तेल तापलेलं आहे आपलं. आता आपल्याला काय टाकायचं आहे, आपल्याला पहिले टाकायचं आहे कांदा. एक कांदा चिरून घेतला अगदी बारीक बघा. आणि तो कांदा मी त्याच्यात टाकणार आहे. कांद्याने अगदीच चवही खूप छान लागते मैत्रिणी, मस्त अशी भाजी होती आपली. कांद्याला चांगला कलर येतोपर्यंत कांदा आपला परतून घ्यायचा आहे बरं का. हे बघा मस्त असा परतून झाला आहे हा कांदा. आता मी त्याच्यात जे वाटण आपण कुटून घेतलं आहे ते टाकायचं आहे बरं का. शेंगदाण्याचं मिरचीचं ते सुद्धा मी पुन्हा परतून घेणार आहे अगदी चांगलं. आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून देणार आहे लगेच. तुम्ही मीठ आधी टाका किंवा नंतर टाका, कारण की भाजीच्या टायमाला काय होतं, भाजी आपली शिजून कमी होती, मग अंदाज कळत नाही मिठाचा. पण मी याच्यात नेमका मीठ टाकलेले पाहू शकता. हो का, भाजी पुन्हा आपण आता अशी धुवून एकदम पिळून घ्यायची आणि ती भाजी त्याच्यात टाकून द्यायची पहा. आणि आता तिला पूर्ण अशी हलवून घ्यायची बरं का. एकही थेंब पाण्याचा गेला नाही पाहिजे त्याच्यात. आणि अगदीच बारीक गॅस करायचा बरं का मैत्रिणी, मोठा ठेवायचा नाही आहे. भाजी पूर्ण हलवायची ना. आता आपल्याला त्याच्यावर ठेवायचे झाकण. हो का, असं 1-5 मिनटं झाकण ठेवायचं बारीक गॅसवर. पुन्हा आपली भाजी बघायची आपल्याला. हे बघा शिजून केवढीशी झाली, आणि भाजी बी एकदम मस्त, रंग बी खूप छान. रंगही अजिबात ढळला नाही, हिरवीगार भाजी झालेली आहे. आणि अगदी अप्रतिम ही पौष्टिक भाजी एकदम. आता तिला आपल्याला हलवीत राहायचं जरा, म्हणजे चांगली मोकळी फळफळीत होती बघा भाजी. भाजी बी आपली तयार झालेली आहे बरं का मैत्रिणी. ही तुम्ही जर एकदा केली ना तर खरंच तुम्ही सारखे करसान ही भाजी.
आणि कसं आहे, ह्या भोपळ्याची भाजी आपल्याला वर्षातून एकदाच खायला भेटते, काय परत परत भेटत नाही. मस्त अशी भाजी झालेली आहे बघा, अगदी मोकळी सळसळीत झालेली आहे बघा, गिचका नाही काय नाही, आणि खायला बी खूप अप्रतिम अशी ही भाजी होती. मैत्रिणी, तुम्हाला जर माझा इथपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. चला आता मी तुम्हाला भाजी काढून दाखवते बघा. माझ्याकडे एक छोटी कढई आहे, मी त्याच्यात भाजी काढून दाखवते. अगदी गरम गरम मस्त गरम गरम भाजी आणि भाकरी खूपच छान लागते मैत्रिणी. ही भाजी बाजरीच्या भाकरी संग खूप भारी लागते बरं का खायला. नक्कीच तुम्ही बाजरीची भाकर आणि अशी भाजी करून बघा आणि ही भाजी खाऊन बघा. बघा किती भारी लागते, अप्रतिम. पहा बरं काय सुंदर भाजी झाली. आवडली का नक्कीच सांगा मला. कशी वाटते तुम्हाला आजचा भाजीचा व्हिडिओ. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.